मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात, पण राज्यातील महाविकास आघाडीसाठी हीच म्हण निवडणुका आल्याशिवाय खरे रंग कळत नाही अशी तयार करावी लागेल। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी महाविकास आघाडी तयार झाली, पण या आघाडीची बांधणी इतकी तकलादू होती की ती अगदी काचेपेक्षाही नाजूक झाली आहे। थोडासा धक्का जरी लागला तरी लगेच तलवारी म्यानातून बाहेर येतात आणि काचेवर दगडफेक करायला निघतात। नंतर सुदैवानं मनधरणी झाली की पुन्हा एकदा तशाच मोडक्या विटांवर ही आघाडी उभी राहते। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा उबाठा गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पोकळ इमारतीला तडे गेल्याचं दिसलं। या सगळ्यात काँग्रेस पक्षाचं कौतुक करावं की त्यांच्याप्रती सहानुभूती बाळगावी असा प्रश्न आहे। याचं कारण म्हणजे यावेळी सलग तिसऱ्यांदा काँग्रेसवर नामुष्कीची वेळ येऊन ठेपली आहे। निवडणुकीत माघार घेत काँग्रेस पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली, परंतु काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षावर ही वेळ येण्यामागं नेमकं कारण काय? आणि उबाठा गट आणि शरद पवार गटानं काँग्रेसला डावलून आपला राजकीय फायदा कसा साधून घेतलाय, याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस। काँग्रेसच्या स्थापनेला जवळपास 1 दशकांहून अधिक काळ लोटलाय। अनेक दिग्गज नेत्यांनी या पक्षाचं नेतृत्व केलं, अनेकांनी देशाच्या प्रगतीत आपलं योगदानही दिलं। मात्र आज देशासह महाराष्ट्रातही या पक्षाची अवस्था अगदी बिकट झाली आहे। एकेकाळी सर्वसमावेशक, विचारप्रधान आणि संघटनात्मक ताकद असलेला पक्ष आज गटबाजी आणि नेतृत्वाच्या अभावानं भरकटलेला दिसतोय। राज्यात तुर्तास काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग असला तरी त्याची स्वतंत्र ओळख आणि प्रभाव कमी होत चालल्याचं दिसतंय। गेल्या दीड महिन्यात काँग्रेसच्या या अवस्थेचं प्रकर्षानं दर्शन घडलं। या दीड महिन्याच्या काळात काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेण्याचा अक्षरशः रेकॉर्डच केला। सलग 3 वेळा काँग्रेसनं उमेदवार देण्याची तयारी करून ऐनवेळी माघार घेतली। राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गट आणि उबाठा गटानं राजकीय खेळी करून दोन्ही जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या। काँग्रेसच्या हाती मात्र दोन्ही वेळी धत्तुरा दिला। राज्यसभा निवडणुकीवेळी शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यास सुरुवातीला काँग्रेस सहमत नव्हती, परंतु दिल्लीतून आदेश आल्यानंतर त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला। त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तर काँग्रेसनं आकाश मोरे यांच्या रूपात उमेदवारही जाहीर करून टाकला, पण नंतर अशाच नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेसनं झुकतं माप घेतलं। आता विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांच्या निवडणुकीतही काँग्रेसनं गदारोळ केलाय। वास्तविक उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेचे उमेदवार असतील तर आम्ही आमचा उमेदवार देणार नाही, पण ठाकरेंनी दुसरा उमेदवार दिल्यास आम्ही आमचा स्वतंत्र उमेदवार देऊ अशी भूमिका काँग्रेसनं सुरुवातीपासूनच घेतली होती। योगायोगानं अंबादास दानवेंना उमेदवारी देऊन ठाकरेंनी काँग्रेसवर दुसरा पर्याय निवडण्याची वेळ आणली। त्यानुसार काँग्रेसनेही आपला उमेदवार देण्याची तयारी सुरू केली। या सगळ्यात शरद पवार गटाची भूमिका नेहमीप्रमाणे अळीमिळी गुपचिळीची होती, परंतु निवडणुकीच्या काही तास आधी झालेल्या राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा माघार घेत उबाठा गटाला काँग्रेसनं पाठिंबा दिला। त्या बदल्यात 2028 मध्ये विधान परिषद आणि राज्यसभेची प्रत्येकी 1 जागा देण्याची मागणी काँग्रेसनं केल्याचं समजतं। या करारानंतरच त्यांनी अंबादास दानवेंना समर्थन दिलं, पण खरं तर 2028 मध्ये संजय राऊत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत। अशावेळी उद्धव ठाकरे राऊतांना डावलून काँग्रेसला ती जागा देणार का, हा या क्षणीचा सर्वात मोठा प्रश्न आहे। या सगळ्यातून काँग्रेसनं आपल्या हक्कासाठी आवाज उठवल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात मात्र काँग्रेसची डबल ढोलकी वृत्तीच पुढे आली आहे। त्यात 2028 हा 2 वर्षांचा काळ बराच मोठा आहे। अशावेळी काँग्रेसने घेतलेली ही रिस्क चमत्कारिकच म्हणावी लागेल। आता हा चमत्कार वास्तवात येण्यासाठी 2 वर्षे वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने घेतलेली ही भूमिका योग्य आहे का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।